हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा। आज मी तुमच्यासाठी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे। जे आपल्याला कारलं न आवडतं वाटणारं कारलं आपल्याला आवडीचं होणार आहे। आता आपण कारल्याची भाजी करून घेऊया। मी इथे पाव किलो कारले बारीक चिरून घेतले आहे। बारीक कारले चिरल्याच्या नंतर त्यावर मीठ टाकून पिळून घेतले आहेत। 2 मोठे बटाटे घेतले आहेत आणि 2 मोठे कांदे आणि लसूण वाटून घेतले आहे। मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवले होते। तेल गरम झाले आहे। एक करण्यासाठी एक फोड तळून घेतले आहे। तर तेल मस्त असं कडकडीत गरम झालं आहे। बाकीचे कारले आता आपण तळून घेऊया। कारले तळून घेताना तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्या। आता मी कारले थोडे थोडे करून तळून घेते। कारले छान असे लाल कलर होईपर्यंत असे तळून घ्यायचे। हे कारले असे तळून घेतले की अजिबात कडू लागत नाही। त्यामुळे मी सुरुवातीला कारले तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कारले तळून घ्या। आता आपण कढईतील तेल काढून घेऊ आणि कढईत एक माप तेल ठेवलेले आहे। कारल्याला आपण फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये मी एक माप तेल ठेवले आहे। आता त्यामध्ये मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली की जिरे टाकून घेते। अर्धा चमचा हिंग टाकून घेतले आहे। आता मी कांदा पण टाकून घेते। आता ठेचून घेतलेला लसूण पण टाकून घेतलेले आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। कांदा लाल होऊ द्यायचा नाही। अर्धा कच्चा झाला की त्यात लगेच बटाटे टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर, मी लाल कांदे होऊ दिले नाही। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। चवीनुसार लाल तिखट, धनेपूड 2 चमचे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व मसाला बटाट्याला लागला आहे। आता बटाटे शिजेपर्यंत आपण त्यावर झाकण झापून ठेवूया। 7 ते 8 मिनिटांनंतर आपण झाकण काढूया आणि बटाटे शिजलेत का बघूया। बटाटे आता शिजत आलेले आहेत। आता आपण त्यामध्ये सर्व कारले तळून घेतलेले घालून घेऊया। सर्व आता एकत्र मिक्स करून शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटांसाठी त्यावर झाकण झापून ठेवूया। 5 ते 6 मिनिटे झाले आहे। तुम्ही बघू शकता कारल्याची भाजी तयार झालेली आहे। भाजी शिजत आली की त्यामध्ये 1 चमचा गूळ पावडर टाकून घेऊ। 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया।
हे सर्व टाकून एकत्र मिक्स करून 3 ते 4 मिनिटांसाठी परत भाजी शिजवून घेऊया। कारल्याची भाजी मस्त अशी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम चमचमीत आणि टेस्टी तयार झाली आहे। ज्यांना कारला आवडणार नाही ते पण म्हणतील मला कारल्याचीच भाजी दे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या आणि हेल्दी आणि टेस्टी खात राहा।